निवडणुकीमध्ये मॅजिक पेन तर वापरला गेला नाही ना? शरद तायडे यांनी निवडणुकीवर शंका उपस्थित केली. जळगावमध्ये आघाडीचे उमेदवार शरद तायडे निवडणुकीबाबत साशंक असल्याचं दिसतंय. निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शरद तायडे यांच्याशी या सगळ्या संदर्भात बातचीत केली आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी. महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांनी मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावला आहे. मात्र त्यांना या मतदान केंद्रावर आल्यामुळे काही शंका या ठिकाणी उपस्थित झाल्या आहे. स्वतः बातचीत करण्यासाठी शरद तायडे आपल्या सोबत आहेत. भाऊ, काय सांगणार? या ठिकाणी तुम्ही मतदान केंद्रावर आलेले आहे, अनेक शंका तुम्ही उपस्थित केल्या, काय नेमक्या शंका आहेत? अरे मी तर उमेदवार असून मला त्या आयडी कार्ड दाखव. आता त्यांना तेच सांगितलं, बरं बाबा तुम्ही माणसं कोणाचे, शासनाचे माणसं आहे तुम्ही, उमेदवाराला ओळखत नाही. आणि नंतर अजून तिचा एक पेन होता, तो पेन आहे. पेन मला त्याची शंका आली की बा हा पेन मॅजिक पेन तर नाहीये. आणि राहिला विषय की बा मी त्यांना ते विचारलं की बा आता हे मतदार तुम्ही पावती मला देताय, ते पावती आता हे पावतीवर नंबर तर नाहीये ना, किंवा उद्या उठून ते मतदान ह्या पावतीचा मतदानाचा शरद तायडे कोणाला मतदान दिले हे तर कोणाला समजायला नको. नाही, तसा काही विषय नाहीये त्याचा. आणि तो मॅजिक पेनचा विषय होता. तर मॅजिक पेनचा विषय मी त्यांना विचारला, म्हटलं मॅजिक पेन हा विषय असा आहे की ते 2 दिवसांनी गायब होऊन जातो. तो मॅजिक पेन ऑटोमॅटिक गायब होऊन जातं. मग ते गायब झाल्यानंतर आता मतदान प्रक्रिया 22 तारखेला आहे, आज 4 आहे, 4 दिवस बाकी आहे. 4 दिवसानंतर तो गायब झाल्यानंतर त्यांनी काही दुसऱ्या पेन काही लिहून घेतलं, काय सांगता येतं? त्यांनी काय उत्तर दिलं आपल्याला? नाही, उत्तर काय देते नव्हते ते, तर काय उडवडीचे उत्तर राहतात त्यांचे. तसं काही होत नाही, असं काही होत नाही. शंकेचं निरसन झालं नाही झालं. काय वाटतं तुम्हाला? मॅजिक पेन होता? असू शकतो, मी त्याला पाहिलं, पण मग ते काही विषय नाही येतात. त्यांनी म्हणे बा तसा नाही येतो, उडवडीचे उत्तर दिले त्यांनी मला. या संदर्भात काही निवडणूक आयोगाकडे तक्रार करून आता पाहत आमच्या वरिष्ठ जे येतील तसं मी सांगतो त्यांना काय विषय. जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव.